तर गाईज आत्ता वाजत आले 12 आणि आज आहे आमच्या लग्नाची सेकंड ॲनिव्हर्सरी, म्हणजेच आमच्या लग्नाला 2 वर्ष झाले. 28 एप्रिल 2024ला आमचं लग्न झालं होतं आणि आता वाजले 12. तर म्हटलं चला सुनीलला विश करू. सुनील गेले बाहेर पाणी पिण्यासाठी, तर ते आली की आपण त्यांना विश करू. आता अजून 12ला 6 मिनटं आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी यार. असं काय तुम्ही ऐकलं ना? मी नाही घोटाळली, तुम्ही घोटाळली. इकडं हॅपी सेकंड ॲनिव्हर्सरी. कसं वाटतंय? 2 वर्ष झाली. मस्त वाटतंय. कसे दिवस चालले कळत नाही. रोज भांडत असं म्हणतात चांगल्या माणसाचं राहिलं का दिवस कसे जातात कळत नाही. बरोबर आहे. असेच चांगले दिवस जात राहू. असेच 2 वर्षाचे 20 वर्ष 200 वर्ष व्हावं. मोठ्याने बोला ना, आपल्या फॅन ऐकून येणार. आणि असेच तुम्ही टोमणे मारीत राहू. अहो चांगलं म्हणते यार, असं आहे तुमचं. चला झोपा आता, जाऊ द्या. हाय, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आजच आहे आमच्या गावचा हरिनाम सप्ताहाचा काला, म्हणजे आज सप्त्याची समाप्ती आहे. तर आम्ही सगळे चाललो आहे. दीदी नाही येते कारण ऊन खूप आहे आणि कानामुळे आता पण येणार नाही, त्यामुळं मी चालले आता. आणि साडी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. सुनीलने मला ही साडी दिवाळी पाडव्याला गिफ्ट केलेली, ती आज मी पहिल्यांदाच घातली. सो चलो. तर आत्ताच कीर्तनावरून आलेले आणि इतकं ऊन आहे ना डेंजर की बस. एकतर मंडप उन्हातच होता आणि त्या मंडपात इतकं गरमलं, सारखा घामच चालू होता. 2-3 तास कसं तरी बसलो, पण आता घरी आलं ना, आता मस्त गारगार वाटतंय कारण इतकं ऊन आहे बाहेर. बापरे काहीच हे ना, केव्हापासून माझ्या अंगावर हा स्प्रे मारते. बाटली चमटी. काय झालं दुपारात लाईट नसल्यावर एकच उपाय पार पार पार. ते गाईला नाही राहत का वर पाणी चालू, तसं लाईटच नाही आमच्या घरी आणि फॅन बी नाही लावता येते. यांची कामं चालू राहते, मग यांना सुट्टी टाकावं लागते. जर फॅनमुळं इन्व्हर्टर संपलं तर मग यांचं नेट वगैरे चालत नाही. परत यांचं काय होतं, लॅपटॉप डिस्चार्ज होता, त्यामुळे मग यांना सुट्टी टाकावी लागते. तर आज लाईटच नाही आणि इतकं गरम होतं आहे की बस. एकतर आज उन्हातून आलो आहे आणि लय गरम होतं आहे. तर त्याच्यावर यांनी काय उपाय काढला आहे, हा स्प्रे. अहो ते पाणी प्यायचं आहे, तुम्ही त्याच्याला कशाला नासू राहिले? ते मग आत्ता लक्षात आलं. आणि त्याच्यातल्या ते गार फ्रीजमधलं पाणी आहे. हे असे उद्योग करते ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. डबल नुकसान करत होतं. एक तर आधी जेवढा मोठा उद्योग करून ठेवला 2 वर्षापूर्वी, आणि त्याच्यात अजून आता हेवी करून राहील. गव्हाचा नाव नाही का नाव. कसं वाटतंय तुला 2 वर्ष आहे का माणसासोबत राहून तुझं घर सोडून आली? 2 वर्ष आहे. तुला असं तुझं घर सोडून आल्यासारखं वाटतं कधी? नाही हो, नाही वाटत. तुम्ही सोबत असल्यावर मला अजिबात नाही वाटत. तू खरं सांग, एकदम खरं सांगते. तुला तुझ्या सासरी करमत जास्त का माहेरी जास्त करमत? काही नाही, थोडे दिवस तिकडं बी करमत, थोडे दिवस तिकडं बी करमत. मग बोर झाला की इकडं असं वाटतं तिकडं जायला पाहिजे, तिकडं बोर झालं का असं वाटतं इकडे यायला पाहिजे. तुला मला असं वाटतं परराष्ट्र विभागात पाठवायला पाहिजे. डिप्लोमॅटिकल आन्सर भारी देते तू. पाठवायचं ना, 2 वर्षापूर्वीच आत्ता म्हणून राहिली. वहिनीनं डायरेक्ट एखादी ठेवून देते तुमच्या. एक तर ते झोपलेलं असेल, तुम्ही जर पाणी उडवलं ना बुक्कीच तुम्हाला. मी व्हिडिओ काढायला येते, याची सगळी जबाबदारी तुम्ही घ्यायची. मी तुमच्या प्लॅनमध्ये सामील नाही, आताच व्हिडिओवर सांगते.
तुम्ही उडवताय, मी नाही काही गाडी ती. आता पाहूया मार खाते की काय करते. काय अरे मी म्हणलं तुम्ही ऐका ना, मी म्हणलं तुम्ही झोपल्या असन, जर स्प्रे उडवला तुम्ही बुक्कीच खाशान एक, आणि याला मी जबाबदार नाही. तुम्ही तुमचा प्लॅन एक्झिक्यूट करू शकता. मी हां काठी खाली ना झाड. हो, ह्याला काही वाटतं का हे फ्रीज मधलं गार पाणी आणि त्याच्यावर हे चालू आहे केव्हाच. मस्त आहे ना, पायावर घेतल्यावर आणखीच बरं. दीदी जर तुम्ही झोपलेल्या असत्या तर काय झालं असतं. कसं वाटतं तुझं इमर्जन्सी पण आहे का? तर गाईज मी झाले मस्त रेडी, कारण आज आहे आमची 2nd ॲनिव्हर्सरी आणि त्यासाठीच आम्ही चाललो आहे डिनरला. आणि आज नेमकी आत्या दादा पण आहे, त्याच्यामुळे थोडंसं बोर वाटतं आहे मला, कारण सगळे सोबत असल्यावर कशी मज्जा येते. पण आत्या दादा त्यांना एक कार्यक्रम आहे, हळद आहे, आणि त्या हळदीला पण जावंच लागणार आहे. तर ते म्हणे तुम्ही तिकडं जा, आम्ही इकडं जातो. मग आता काय करणार. तर चला, आणि माझा ड्रेस कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. तसं तर हा मी पहिले दाखवलेला आहे, मी आत्ता मागे जे 5 ड्रेस घेतले त्याच्यातलाच एक घ्या. आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर आरवी फॅशन वर्ल्ड म्हणून माझ्या नंदेचं दुकान आहे कोल्हापूरला, तिथून तुम्ही परचेस करू शकता. किंवा मी त्यांचा खाली नंबर देईल स्क्रीनवर, तिथून पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन ऑर्डर करू शकता. जे कोणी कोल्हापूरचे असेल ते त्यांच्याकडून घेऊ शकता. तर चला, थोडंसं छोटूसं सेलिब्रेशन करायला आम्ही चाललो आहे डिनरला. आणि मी सुनीलसाठी एक गिफ्ट घेतलं आहे, ते म्हणजे सोन्याची रिंग घेतली आहे. तर म्हणजे रिंग म्हणजे अशी रिंग नाही, आपण म्हणतो ना पिळा 24 कॅरेटवाला, तो घेतला आहे. तर दुसरं काहीतरी गिफ्ट देण्यापेक्षा हे एक बेटर गिफ्ट आहे. ते त्यांच्या पद्धतीनं काही पण करू नंतर, कारण त्यांना बाळी करायची ती पण म्हटलं त्यांच्या चॉईसनी करू, त्यांना आवडती नाही, पण मग ते सरप्राईज नाही राहणार. त्याच्यामुळे म्हटलं ते जेव्हा करायची तेव्हा करतील. मग मी पिळा केला त्यांच्यासाठी. तर चला, ते सरप्राईज होते की नाही बघू. मागच्या ॲनिव्हर्सरीला पण मी सेम गिफ्ट दिलं होतं, आणि ह्या ॲनिव्हर्सरीला पण मी सेम गिफ्ट देते. सो चलो चलो बबुडी, चाल चाल चाल. हा घेतलं, थँक्यू, बाय. तुम्ही नाही, आम्हाला थोडं बोर वाटतंय. आम्ही आता इकडं हां तिकडं जाणं गरजेचंच आहे ना. हां त्यांना राहील तर त्याच्यामुळे जा आता तुम्ही करा enjoy. बरं बरं, तुम्हाला पार्सल घेऊन येतो. देवाला तर बोलते, गाईज देवालाच आम्ही काळजी चाललो पाहिजे. डिनरला, आणि दीदीनी दादानी आज मला पुढं बसवलंय. का बरं मला का बरं पुढं बसवलं तुम्ही दोघांनी. तुझे लाईट्स ऑन करा. कारण आम्हाला दोघांना मागे बसायचं होतं. वा, हो अच्छा, थोडे जवळ जवळ या ना मग. एवढी लांब लांब बस. हो का, कपल गोल्स. हो. आणि हे बघा आमची शेट इथे बसली. आजच कसं वाटतंय तुम्हाला. छान वाटतं. 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले, ते पण छान वाटतंय. आणि बायको शेजारी जायचं कॅन्सल केलं आता. अरे वा, थोडे मोठ्याने बोलले असते तर मला अजून छान वाटलं. हा का, त्यांना चांगलं नाही ऐकू गेलं पाहिजे का, चांगलं नाही वाटत असं ऐकू. गाडी चालवण्यावर लक्ष द्या. हो. नाही तर मागून एक सपाटा गेलाय. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मार खाल्लेलं चांगलं नाही वाटतं. तर काही झालो आहे आम्ही नेहमीच्या हॉटेलला, आणि गाणं झोपलेलं आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबतो. तोपर्यंत सुनील आणि ते ऑर्डर देतील, मग त्याची थोडीशी झोप झाली की मग जातो, म्हणजे तो पण निवांत खेळेल. चलो कुठं आलो आपण. आनंद झाला आम्हाला. आमचं दुसरं घर झालंय आता हे हॉटेल त्या म्हणजे. दिवशी तिकडे बसलो होतो म्हणून, आज काय आपण रे? इकडे बसलोय. आमचं दुसरं घर झालंय हे हॉटेल म्हणजे. काय बोलतात आपण आता. कोबी होई, कोण आहे रे, कोण आहे रे. गोबी काय पाहिजे लावलेली. तो जर रडला तर 1000 रुपये दीदी दादाला देणार. तो जर नाही रडला तर दादा दीदीला देणार. मला बी इन्क्लूड करा ना, 500 मी सांभाळू लागतो. कानाला आज एक दीदी भेटली आहे, काना खेळतोय तिच्यासोबत. हा घे द्या. कानाला भेटली परी, त्यांच्या बाळाचं नाव परी आहे.
हा खेळायचंय त्यांना हो. आमचं स्टार्टर खाऊन झालं, आता कानाचं जेवण चालू आहे डायरेक्ट. हा काना इथं लय मजेत खातो. काकी आणि काना आरशात बघू बघू बघ हसू राहिला. काना काना परी तर कोणाकडे पण राहते. श्रुतीने ना सुनील दादांसाठी गिफ्ट आणलेलं आहे, पण ते काय आहे ते अजून तरी त्यांना माहीत नव्हतं. मला खरंच माहित नव्हतं. मला वाटलं काहीच गिफ्ट देणार नाही. मी आता आम्ही ना आज केस कापणार आहे, आईस्क्रीम खाऊन पडले, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहे. माझं गिफ्ट आणलं केक खा के दिसतं आईस्क्रीम खाऊन. अरे कानाला तिकडे तोंड करायला तर लावा यार. काय ना भाऊ राहिला पुरी. कानाला आहे ना त्या नीलम जी आहे ना ज्या कानाला मोठी राहिली त्यांना बघून तर खुश करतात. ऐ काकी मी नव्हतं दिला अजूनपर्यंत. जरा गिफ्ट. ओ माय गॉड. काय गिफ्ट दिले नाही. ओ माय गॉड गोल्ड. बघ पायल बघ. मी तुम्हाला थँक्यू. ओ असं काय म्हणताय, मी तुम्हाला काय गिफ्ट नाही दिलेलं. ब्रो मी पण गिफ्ट घेतलं नाही, पण माझं गाडी हो ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते. हा. हो काही पण कसं वाटलं तुम्हाला बट ॲनिव्हर्सरी गिफ्ट? सरप्राईज खरंच सरप्राईज झालं जेन्युइनली. मला वाटलं नव्हतं तू गिफ्ट देणार आहे मला वाटलं तू यावेळेस काहीच गिफ्ट नाही देते. घरी सगळ्यांना माहित होतं. मी ब्लॉग पण शूट केलंय मी जेव्हा गिफ्ट घेतलंय तेव्हा. गिफ्ट नाही दिली का तू? ऐकलं नाही हा जेवायला आलो इथं नाही म्हटलं. आणि मी सुद्धा बोलून गेले, पण मग तरी त्यांना ते कळलं नव्हतं. तेवढं हुशार आहे माझं भाऊ. हो तुम्ही टेन्शन नका घेऊ, ती खा ना हो. ब्रो आईस्क्रीम खा ना. चालतं एवढं मुळव्याचं जोक लोक काढू. का ना मी रँक कशी करायला 1 2 3 ही सगळ्यात बेस्ट मला ते बेस्ट वाटली. मी खालून 1 2 3. गाईज तुम्हाला कळतंय का? 1 2 3 इकडं पहा तुम्ही. 1 2 3 भातवाड मटकी वाट भातवाड मटकी वाट. हा आता नुसतं असं करायचं. मी जाऊन आलो. तुम्हाला काही आयडिया होती का? तू काय गिफ्ट नाही आणलंय ना गाडीत काय गिफ्ट वगैरे देत नाही ॲनिव्हर्सरी बर्थडे आणि दोन्हींची पण प्राइस रिव्हील होणार आहे. हो लवकर. दोन्ही गिफ्टची प्राईज नाही. प्राईज पण रिव्हील करायची, साईज पण रिव्हील करायची. मला एक सांग साईजचा विचार कराल तर मग गिफ्ट घ्यायला मग फिलिंग्स महत्वाचे नाही का? आमच्या यांच्या अशा वेळेस लई फिलिंग्स वर येतात. आणि हीच कळशी कंटिन्यू केली पाहिजे येणाऱ्या सगळ्या ॲनिव्हर्सरीसाठी. हो का? ते ऑर्डर करा म्हणजे ऑर्डर पण आम्हीच करायचं. थोडासा फोटो काढला असता ना एखादा पण एक. घरी मॅच पाहत नाही मी तर विचारतोयस का? उभी राहतोच आणि कानाच काढतो. तर फोटो सेशन झालं आणि सेलिब्रेशन पण झालं. आता आम्हाला निघायचंय, पण काकाचं आणि कानाचं नाही झालंय अजून फोटो सेशन. तर कसं वाटलं तुम्हाला मस्त आजचं वाटलं. सेलिब्रेशन मस्त आपलं? वाटलं बरं का, म्हणजे एकदम मस्त माझ्याकडून नव्हतं, मला एकदम मस्त वाटलं. बाकी सेलिब्रेशन यांच्याकडून होतं. बाकी गिफ्ट वगैरे तुम्हाला आवडलं का? थांब मी माझं गिफ्ट आणून दाखवतो तुला. तोंडावर अहो, लावून नाही. फेकतो म्हणजे. अहो इकडे या ना, 1 मिनिट इकडे या ना. आता ही लगेच कुणच दाखवायची वेळ आहे का? मग मला लगेच बोलून घेतलं तू एवढं मोठं. अरे
हा गिफ्ट दिलं कॅमेऱ्यावर मला म्हणे मी गिफ्ट दिलं म्हणे नंतर किती बोल कधीतरी आम्हाला बी देत जा असं सरप्राईज करत जा आज करत जा तसं करत जा हे करत जा ते करत जा आता घेऊन टाकतो नाही. मला नाही ऐकत घ्यायचं मला सहनच नाही होणार आता हे. बस बस बस